मित्रांनो, आज आपल्याला एक गोष्ट सांगतो. मी नुकताच जर्मनीवरून आलो आणि छोटासा उद्योग सुरू केला होता. मी स्वतः आणि 10 कामगार आणि माझे वडील त्या कारखान्यामध्ये भेट द्यायला आले. माझे वडील म्हणजे तिसरी पण पास झाले नसतील, म्हणजे जवळपास अशिक्षित. पण आयुष्यामध्ये त्यांनी भरपूर धडपड केली, उद्योगामध्ये चांगलं काम केलं, आम्हाला 6 मुलांना वाढवलं. सांगण्याचा भाग बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी हा की ते जेव्हा फॅक्टरीमध्ये आले त्यांना काही विषयही माहीत नव्हता की ॲल्युमिनियम कास्टिंग काय असतात, कशा बनवतात. आणि सगळीकडे फिरल्यानंतर मला म्हटले की ह्या ॲल्युमिनियमच्या रॉ मटेरियल किती रुपयाला घेतो, ती माती कितीला घेतो म्हणजे रॉ मटेरियल, ते बनवण्यासाठी किती पैसा लागतात, कामगारांना किती पगार देतो, इलेक्ट्रिसिटी किती लागते आणि हे विकतो कितीला. एकदम साध्या सरळ भाषेमध्ये त्यांनी मला विचारलं की प्रॉफिटेबिलिटी काय आहे. हाच आजचा हा महत्त्वाचा विषय या स्टोरीमधनं, की आर्थिक शिस्त किंवा फिनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतो, आर्थिक साक्षरता. बऱ्याचशा वेळा उद्योजक आपण बनण्यासाठी आपली खूप इच्छा असते, तळमळ असते, आपण उद्योजकतेकडे जातो. पण त्यावेळी आपल्याला नेहमी असं वाटतं विक्री, सेल्स हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मी आज आपल्याला सांगू इच्छितो की सेल्सपेक्षाही जास्त महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन, आर्थिक शिस्त. सुरुवातीपासून कुठलाही उद्योग आपण सुरू करताना त्यामध्ये अर्थकारण किती लागणार आहे, पैसा किती इन्व्हेस्ट करावा लागणार आहे, आपल्याकडे सेल्स किती करावा लागणार आहे. म्हणजे 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर महिन्याला मला 20 रुपयाचा तरी सेल झाला पाहिजे. या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचशा वेळा उत्साहामध्ये आपण उद्योगामध्ये पडतो आणि काही वेळा अपयशी ठरतो. त्या अपयशामागे आपण नेहमीच काहीतरी चुकीच्या गोष्टींना त्याला कारणीभूत ठरवतो की वेळ योग्य नव्हती, बहुतेक माझ्या मागे कुठली तरी साडेसाती लागली असेल, काहीतरी चुकलं असेल, माझं कुठलं तरी वागणं काहीतरी, त्याच्यावर काहीतरी मला काम करावं लागेल. पण ते असं काही नसताना तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल बॅलन्स शीटकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण कुठलाही उद्योग करत असताना सर्वात पहिली गोष्ट जी करायची असते ती म्हणजे तुम्हाला किती चांगल्या प्रकारचं प्रॉफिटेबल मार्केट अवेलेबल आहे की नाही. आपण सर्वांनी, मला असं वाटतं की या विषयावर खूप चांगला अभ्यास केला पाहिजे. बऱ्याचशा वेळा आपण मराठी लोक म्हणजे मराठी उद्योजक जर पाहिले तर ते खूप एक प्रेरणेनी, पॅशननी काम करत असतात. पण फायनान्शियल लिटरसी हा विषय त्यांच्याकडनं सहज असा बाजूला पडला जातो. मागच्या काही काळामध्ये याच्यामध्ये भरपूर सुधारणा होत आहेत. तरीसुद्धा आज मला आपल्याला जेव्हा उद्योजकतेचे काही धडे आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर बोलत आहोत, तर त्यावेळी मला असं वाटलं की हा विषय जो फायनान्स फार महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडे आपण सर्वांनी पूर्णपणे लक्ष देऊन त्यावर अभ्यास केला पाहिजे.